नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संशोधन आराखड्यातील जे काही मुद्दे होते त्यातील शीर्षक कसं लिहावं याबद्दल आपण माहिती घेतली होती. मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधनाची गरज कशी लिहायची आहे, कारण आराखड्यातील हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तुम्हाला संशोधन कशासाठी करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण गरज लिहित असतो त्यावेळेला आपल्याला काही मुद्द्यांची माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता जेव्हा तुम्ही संशोधनाची गरज लिहित असता तर त्यावेळेला काय लक्षात घ्यायचं की तुम्ही जी समस्या निश्चित केलेली आहे तर त्या समस्येवर संशोधन केले नाही तर काय परिणाम होऊ शकतात ते, म्हणजे आपण इतर संशोधनांचा किंवा साहित्याचा आढावा घेतल्यानंतर आपण आपल्या संशोधनाची समस्या जेव्हा निश्चित करतो त्यावेळेला हा प्रश्न मनाला निर्माण झाला पाहिजे की जर समजा माझ्या डोक्यात जी समस्या आहे तर त्या समस्येवर जर संशोधन काम झालं नाही तर काय परिणाम होऊ शकतील, हा एक प्रश्न जो आहे हा विचारायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा असा विचारायचा आहे स्वतःला प्रश्न की तुम्ही जे आता संशोधन कार्य करत आहात की असलेल्या कार्यामध्ये विशेष किंवा नाविन्यता काय असणार आहे, म्हणजे त्या विषयाशी निगडीत याच्यापूर्वी कुठल्या तरी पैलूवर काम झालेलं असेल पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही पैलू तुम्ही निवडतात आहात तर त्याच्यामध्ये असं विशेष काय आहे, किंवा समजा त्या पैलूवर याच्यापूर्वी कामही झालेलं असेल परंतु तुमच्या कार्यामध्ये अशी नाविन्यता काय असणार आहे, हे संशोधनाची गरज लिहिताना आपण काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. यानंतर जी समस्या तुम्ही निश्चित केलेली आहे त्या समस्येची तुम्ही सोडवली म्हणजे निराकरण त्याचं केलं, वेगवेगळ्या डेटाच्या माध्यमातून जे काही तुम्ही निष्कर्ष काढणार आहात तर ते केल्यानंतर संबंधित परिस्थितीमध्ये नेमका कोणता बदल होणार आहे हाही एक प्रश्न काय करायचा आहे गरज लिहिताना लक्षात ठेवायचा आहे. शिवाय तुम्ही जे संशोधन कार्य हाती घेतलेले आहे ते का महत्त्वाचे आहे आणि ते अशी कोणती पोकळी भरून काढणार आहे किंवा असं काय योगदान देणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही हाती घेतलेलं संशोधन कार्य हे महत्त्वपूर्ण आहे, हे तुम्ही गरज लिहिताना काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने जे निष्कर्ष येऊ शकतील किंवा जे निष्कर्ष येणारे आहेत तर त्यांची वास्तविक परिस्थिती आणि संभाव्य बाब जी आहे यांचे कशा प्रकारे संबंध असेल हे पण तुम्ही काय करायचं आहे स्पष्ट करायचं आहे. कारण शेवटी काय आहे की जे संशोधन कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे तर त्याच्या पूर्वी काय घडलं होतं आणि वास्तव काय आहे आणि भविष्यात काय होणार आहे या तीनही बाबींचा आपण विचार करायचा आणि संशोधनाची गरज लिहिताना ह्या मुद्द्यांचा आढावा आपण घ्यायचा आहे. शिवाय तुम्ही जे काही संबंधित साहित्य बघणार आहात किंवा जी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे, आपण जे डेटा वगैरे म्हणत असतो किंवा वैयक्तिक अनुभव वगैरे जे आहे तर यांचे जे काही पुरावे असतील तुमच्याकडे तर त्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही ह्या गरज लिहिताना जे काही तुम्ही स्पष्ट करता आहात तर जे दावे तुम्ही करणार आहात त्याचं समर्थन करायचं आहे की हे कसं महत्त्वाचं आहे, कसं गरजेचं आहे, कसं परिणामकारक ठरणार आहे, या सगळ्या मुद्द्यांचा विचार तुम्हाला गरज लिहिताना करायचं आहे. समजा तुम्ही जी विषय जो निवडलेला आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही त्या संशोधनावर जो अभ्यास करणार आहात किंवा त्या विषयावर जो अभ्यास करणार आहात तर त्याची आवश्यकता ज्यावेळेला तुम्ही स्पष्ट करणार आहात तर तुम्ही ती भाषा संक्षिप्त वापरायची. संक्षिप्त म्हणजे अगदी शब्द सोडून दुसरे तिसरे शब्द पकडायचे आणि ती लिहायचं असं नाही आहे. अगदी मार्मिक शब्दामध्ये अर्थपूर्णता येईल या पद्धतीने तुम्ही तुमच्या अभ्यासाची आवश्यकता काय करायची आहे स्पष्ट करायची आहे. शिवाय जो वाचक आहे म्हणजे तुमचं संशोधन कार्य ज्याच्यासाठी उपयोगात येणार आहे तो विद्यार्थी गट असेल, समाजातील कुठला घटक असेल किंवा शिक्षक वगैरे असतील, कोणी असेल तर त्या वाचकाला म्हणजे तो वाचक जो काही असणार आहे तर त्याला गोंधळात टाकेल अशा कुठल्याही प्रकारची भाषा आपण वापरायची नाही आहे किंवा कुठले असे संदिग्ध शब्द वापरायचे नाही आहे किंवा तांत्रिक भाषासुद्धा आपण वापरायची नाही आहे. अगदी साधी सोपी सरळ समोरच्या व्यक्तीला समजेल, मग तो कुठल्याही वयोगटाचा असेल, ज्यांना तुमच्या विषयाशी निगडीत आवड असेल किंवा तो अभ्यास कसा केला याबाबत जर काही वाटत असेल तर निश्चित त्याला वाचताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. अशा प्रकारची साधी सोपी भाषा आपल्याला भाषेमध्ये मांडायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सामान्यीकरण करणं जे आहे ते टाळायचं आहे किंवा माझ्या संशोधनामध्ये हे असं होईल आणि हे सगळ्यासाठी लागू होणार आहे त्याचं असं होईल असं काही भाकीत करत बसायचं नाही आहे. जेव्हा तुमचे निष्कर्ष येतील त्या निष्कर्षानंतर मग तुम्ही काही ठामपणे मुद्दे मांडू शकतात, परंतु
तुम्ही ज्या वेळेला संशोधनाचा विषय हाती घेतलेला आहे तर त्याची गरज का वाटते, कारण हाच विषय तुम्ही का निवडलेला आहे याच्यावर तुम्हाला माहिती स्पष्ट करायची असते आणि ती गरज लिहिताना ह्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा तुम्हाला काय करायचा असतो, विचार करायचा असतो. म्हणजे हे जर का प्रश्न तुम्ही संशोधक म्हणून जर स्वतःला विचारले तर गरज लिहिणं अतिशय सोपं होतं. म्हणजे तुमच्या संशोधनाच्या अभ्यासाची गरज का भासली आहे तुम्हाला. नाहीतर हाही एक प्रश्न असतो की संशोधनाचा अभ्यास तर आपण करणार आहोत, विषयाचा अभ्यास तर करणार आहोत, पण त्याची गरज कसं लिहायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपण हे प्रश्न जे आहेत ते जर मनाला विचारले तर आपोआप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही मिळणार आहेत. अशा रीतीने मित्रांनो, आत्ता आपण हाती घेतलेल्या संशोधन विषयाची गरज कशी लिहायची आहे, त्याच्यासाठी कोणते प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे याबद्दल माहिती घेतली. पुढील भागात आपण संशोधनाचं महत्त्व कसं लिहायचं आहे यावर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.